शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर कसे आहात? मस्त ना, मजेत ना? आणि मी करण सांत पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली. आजचा व्हिडिओ थोडासा खास असणार आहे, कारण की कोकणातलं माझं घर या विषयावर मी व्हिडिओ करणार आहे. याच्यावर आय थिंक आपला एक व्हिडिओ पहिला झाला होता, बट त्याला खूप दिवस, जवळजवळ वर्ष झालं. तर म्हटलं आता पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवूया. त्याच्यानंतर अजून एकदा मी व्हिडिओ बनवणार आहे आपल्या वाडीवरती, जो की पावसाळा थोडा चालू झाला की बनवणार आहे. आमच्या वाडीची सफर एकदा झाला होता व्हिडिओ, जर आठवला असेल. जे पहिल्यापासून आपल्या चॅनलवर आहेत त्यांना माहिती असेल, जे नवीन आहेत त्यांनी बघून घ्या. अजून एकदा पुन्हा आपण बनवणार आहोत, पण आज सध्या आत्ताला तरी आपण आपल्या घराचा व्हिडिओ बनवतो. तर चला आमच्या घराची सफर करूया. वाजले संध्याकाळचे 5:30. तर चला, सूर्यास्त होत आलाय, तर चला बघूया, लेट्स गो. तर गाईज संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे इकडून सूर्याचा अस्त होतोय, सूर्यास्त होतोय, त्याच्यामुळे थोडंसं रिफ्लेक्शन येतंय, समजून घ्या. तर इथून आहे आमच्या घराची एंट्री. आणि ही वेळ मागच्या व्हिडिओमध्ये कदाचित होती, किंवा जर असेल तर खूप दाट होती, पण ह्या पावसाळ्यात आता तिथे थोडी कट केले, त्याच्यामुळे ती थोडी विरळ झाली. आणि एक्स्ट्रा म्हणजे हे लॅम्प्स आले तिथे, ते आपण नंतर बघूया. तर इथे 2 आहेत. त्याच्यानंतर हे इकडे मस्तपैकी अशी आमची झाडं झालेत, आता ती कट करायची आहेत, कारण की पावसाळा चालू झाला आहे. ती आमची गाडी. त्याच्यानंतर इथून तर एंट्री आहे, इथून घराची एंट्री आहे. त्याच्यानंतर चला आतनं जाऊया. इथून घरात एंट्री आहे, आणि ही आमची ओटी आहे, आणि ओटीवरती सुद्धा मोजकच सगळं आहे. फक्त कलर चेंजिंग असेल मागच्या व्हिडिओत बघितला तर. त्याच्यानंतर ही आहे पडवी, ही अशी पडवी आहे. त्याच्यानंतर इकडचा हे आमचं फॅमिली मेंबर, दीदीची मशीन ती झाकून ठेवली, लाईटसुद्धा गेलेली आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा 2 विंडो आहेत. त्याच्यानंतर हा आमचा पाळणा खूप 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 जुना आहे, खूप जास्तच जुना आहे. मी जन्माच्या आधीच आहे, म्हणजे आता मला 19 चालू आहे, तर 19 वर्षाच्या आधीपासूनचा आहे. फक्त त्याला पॉलिश करतो आम्ही. त्याच्यानंतर हे इकडे, हे कोण आहे काय माहिती, कोणतरी आहे. त्याच्यानंतर इकडे टेडी बसलेली आहेत. आता आपण जाऊया मचखानामध्ये. तर हे आहे आमचं मचखन. इकडून वरती माळा आहे, ह्या माळ्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याच्यानंतर इकडे आहे आमचं देवघर, हे आमचं देवघर आहे. लाईट गेली त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते, पण व्हिडिओ मला आजच करायची आहे, त्याच्यामुळे असं करतोय मी. त्याच्यानंतर हे झालं हा माळा, आणि ही आमचं मचखान. ही आहे आमची कोंबडीची रूम. पहिली म्हणजे जेव्हा आजी होती माझी आई, तेव्हा ना आमच्याकडे कोंबड्या खूप होत्या, त्याच्यामुळे ही रूम कोंबड्यांसाठी खास होती. बट आता ती अशीच आम्ही यूज करतो, त्याच्या खाली कार्पेट वगैरे टाकून मस्त यूज करतो. तर इथे आता सगळे आंबे दिसतात, सगळीकडे आंबे आहेत. ह्याच्यात आंबे भरले, तिकडे काजू आहेत. त्यानंतर ह्या मुंबईकरांच्या पेट्या इथे पॅक करून ठेवल्या आहेत. हे थोडेसे कच्चे आहेत, कदाचित सालाचे असतील बहुतेक. आणि बाकी इथे हा आमचा पेटारा, हा खूप जुना आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात सगळे तांदूळ वगैरे असतात, जे की गावठी असतात, आणि बाकीची भांडी आहेत सगळी. आणि अजून काय, हां, तर इकडे हे मडकं आहे. हे मडकं फक्त उन्हाळ्यात असतं, आता भरलेलं नाही. त्याच्यानंतर हा आहे पाट्यावर म्हणता, जो की आता दुर्मिळ झाला आहे. आमच्याकडे आहे, जेव्हा लाईट जाते तेव्हा मम्मी ह्याच्यावरती वाटते. त्याच्यानंतर हा इकडे आहे पलिता, ते तिकडे कांबेरू, आणि ह्या काजू आहेत. या परवा साफसफाई करताना एवढ्या भेटल्या आहेत, आणि ते आंबे पण भेटलेले आम्हाला. बाकी ही अडी आहे, ही अडी आहे ना, ही बाबाने हाताने केली, कारण की डोलगं, जे कोंबडी ढाकायचं डाल असतो, तो अवेलेबलच झाला नाही, म्हणजे एवढे दुर्मिळ झाले कोंबड्या, त्याच्यामुळे हे बाबाने हाताने केलंय. तर आता जाऊया पुढे. आमच्या चुलीची मागची पडवी, तर इथे पाणी वगैरे तापवायला ठेवलं, इकडे लाकडं असतात, आणि ही मागची पडवी आहे. त्याच्यानंतर इकडे आहे किचनची सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपण केलेली आहे, तरी पुन्हा एकदा मी ह्या व्हिडिओत दाखवतोय. तर इकडे मांडणी आहे, ही सगळी मांडणी. हा इकडे ओटा आहे, इकडे फ्रीज साहेब बसलेले आहेत, खाली कबाट आहेत. अजून काय, इकडे आंबे दिसत आहेत, आणि ही पेटा आहेत वाटतं. तर हे असं किचन. त्याच्यानंतर जाऊया इकडच्या बेडरूम. आलो एक टी व्हीच्या रूममध्ये. तर तिकडे टी व्ही, इकडे घड्याळ, तिकडे कबाट, इकडे खॉट,
इकडे टेबल आणि इकडे हे आणि इकडे आईबापांचा फोटो. तर ह्या रूममध्ये एवढंच आहे. तर आता आपण जाऊया मागच्या दरवाजामध्ये. हे मागच्या गेटमध्ये. तर इकडे सुद्धा सगळी झाडं सगळी हिरवळच आहे. त्याच्यानंतर हे एक झाड बाबांनी नवीन आणलं आहे मुंबईवरून. पेपर फुल बोलतात त्याला. मे बी इकडे तरी पेपर फुलच बोलतात, मला माहिती नाही, बट पेपर फुलच आहे. त्याच्यानंतर त्या कुंड्या झाडांची सगळी निगा दिदीच करते. ही सगळी झाडं. त्याच्यानंतर हे अनंताचं झाड. अनंताच्या झाडावर किती फुलं आले तर सगळी पांढरे फुलं येऊन अर्धी कुसली पण ती झाडावरच असतात. मम्मी कधीतरी काढते आणि डोक्यात घालते. तर ह्या क्लिपमध्ये पूर्ण माझं घर कॅप्चर होतं, जे की मी मळीत येऊन घेतोय. तर हे असं आहे माझं कोकणातलं घर. तर इथून पूर्ण दिसतं, फक्त ती साईड दिसत नाही जिकडे की आंब्याचं वण आहे. जाऊया आपण तिथे सुद्धा जाऊन येऊया. बट हे इकडून असं आहे. ती खोपी आहे आमची, भरलेली नव्हती. फायनली ती काल परवाच्या दिवशी अर्धी भरून झाले. अजून लाकडं आहेत जी वाड्यात आम्ही भरलेत. तर हे इकडे आंब्याचं वन. आणि आंब्याचं वन नाव आहे. त्याच्यात 4-5 आंब्याची झाडं आहेत. 4-5 असतील, बाकी सगळ्या नारळीच आहेत. महिला नारळीचं वन म्हणायचं का, पण ते आंब्याचं वनच राहिले. आणि इकडे ही तेंडलीची वेल आहे. हे फणस किती लागलेत बघा, वरपर्यंत सगळे फणसच आहेत. इथे 2 पोपळीची झाडं आहेत, म्हणजे ज्या की सुपाऱ्या असतात. तर हे एवढं आंब्याचं वन. फायनली मित्रांनो, मी घराची सफरची व्हिडिओ पूर्ण केली. छोटीशी 5-6 मिनिटाची व्हिडिओ झाली आहे, बट मला करायची होती, मी केली. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, कारण की मागच्या वेळी सुद्धा मी व्हिडिओ केली होती. बट यावेळी काय काय घरामध्ये बदल झाले ते तुम्हाला दिसून येतील. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत राहीन, त्या तुम्हाला दिसल्या पाहिजेत. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपल्या वाडीची सफर आपण दाखवूया की नको. तर मी दाखवेन, नाहीतर अदरवाईज आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ येतच राहतील. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.